नमस्कार, जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तांदळाच्या कुरडया. तर पाहू शकता कशा मस्त झालेल्या आहेत. तर एक तोडून पण दाखवते कशा खुसखुशीत झालेल्या आहेत. पाहू शकता कशा मस्त झालेल्या आहेत. तर तांदळाचं पीठ आपण एक दिवस तांदूळ भिजत टाकले होते आणि मग पीठ तयार केला होता. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 3 ग्लास घेतलेले आहेत, गच्च भरून घेतलेत. पाहू शकता इथे पापरखार घेतलंय, इथे जिराचं पाणी काढून घेतलेलं आहे. थोडंसं गरम पाणी करायचं, त्याच्यात जिरा टाकून पाणी गरम करून घेतलेलं थोडंसं. एक चुटकी हिंग घेतलेला आहे. 3 ग्लास पाणी लागणार आहे आपल्याला. मीठ लागणार आहे. गॅसवर पातेला ठेवलेला आहे, 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता हा तिसरा ग्लास. जेवढं पीठ घेतलंय तेवढंच पाणी घ्यायचं. 3 ग्लास पाणी, 3 ग्लास पीठ. आता हे पाण्याला छान उकळी येऊन द्यायची. त्याच्यात जिऱ्याचं पाणी टाकते. अर्धा चमचा पापरखार टाकूया. अर्धा चमचा मीठ टाकूया. एक चुटकी हिंग घेतलेला तो पण टाकूया. आता पाण्याला छान उकळी येऊन द्या. पाण्याला उकळी आलेली आहे. आता थोडं थोडं पीठ करून असं टोपामध्ये टाकायचं आहे. लाटणा घेतलेला आहे मी पीठ चालवायला. आता हे असं पीठ टाकत राहायचं आणि इकडे ढवळत राहायचं आहे. गॅस थोडा मीडियम करते मी. चांगली उखड काढून घ्यायची पिठाची. पीठ मळून झालेलं आहे. आता एक गोळा मी साईडला करून ठेवलेला आहे. असं झाकून ठेवायचं, गरम गरमच राहिलं पाहिजे. आता एक छोटा गोळा घेते, थोडंसं पाण्याचा हात लावते. असं छान मळून घेतलेला आहे. तर मी साचा घेतलेला आहे पितळेचा. आता याच्यात गरम गरम असतानाच भरायचा आहे. लगेच आपल्याला कुरडई बनवायला घ्यायची आहे. दाखवते तुम्हाला, कुरडई पाडून दाखवते तुम्हाला मी. एकदम सहज पडते. याच्यात सर्व आपण कुरडया पाडून घेऊया. कुरडया सर्व पाडून झालेल्या आहेत. पाहू शकता अलगद आपल्याला अशी पलटी करता येते, सहज निघते कुरडई. पंख्याखाली सुकून घ्यायच्या आणि 2 दिवस चांगल्या उन्हामध्ये सुकून घ्यायच्या. कुरडई तळून दाखवते तुम्हाला मी. पाहू शकता कशी मस्त कुरडई फुलून येते. कशी वाटली तुम्हाला कुरडईची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा, कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली. धन्यवाद.